नांदेड जिल्ह्यातील सावली रोडवरील जिल्हा परिषद शाळा संपूर्ण जिल्ह्यात साधी, शांत आणि रोजच्या रोज सारखीच दिसत असली तरी त्या बुधवारी घडलेली घटना पुढची अनेक वर्ष नांदेडभर चर्चेत राहणार होती. कारण त्या दिवशी 13 वर्षांची आरवी पहिल्यांदा घडी कोणालाही न सांगता एकटीच शाळेत गेली होती. आईबाबा शहराबाहेर नोकरीसाठी निघाले होते आणि तिला रोज शेजारची माया काकू शाळेत सोडायची. पण त्या दिवशी माया काकूला ताप असल्यानं आरवी एकटीच चालायला निघाली. सकाळ सुंदर होती. रस्त्यावर पावसाळ्यानंतरची थंड हवा वाहत होती. पण आरवीच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. तिला वाटत होतं कुणीतरी तिच्याकडे बघतंय. पण ती मागे वळली तेव्हा रस्ते रिकामे दिसत होते. शाळेत पोहोचल्यावर गेटवर उभे असलेले अमोल सर नेहमीप्रमाणे तिला गुड मॉर्निंग म्हणाले. परंतु त्यांच्या आवाजात त्या दिवशी एक वेगळाच ताण दिसला. जणू ते कोणत्या तरी मोठ्या दडपणाखाली होते. वर्ग सुरू झाले. पण वर्गातही आरवीला वाटत होतं की कोणी तिच्याकडे लक्ष ठेवून आहे. एखादी सावली तीच मागे येतेय. दुपारी सुट्टी झाली तेव्हा सर्व विद्यार्थी मैदानात धावत गेले. पण आरवीनं दुरून पाहिले की प्राचार्य, अमोल सर, शेख सर आणि काही अनोळखी लोक शाळेच्या स्टोर रूमकडे गेले आणि आत जाऊन दार लॉक केले. तिच्या कुतूहलानं तिला तिकडे खेचले. पण शेख सर तिला थांबवत म्हणाले, तिथे मेंटेनन्स काम चालू आहे, जाऊ नकोस. पण आरवीच्या मनात प्रश्नांचे वादळ उठतच होते. मेंटेनन्स असताना अनोळखी लोक आत का? आणि ते इतके तणावात का? त्या दिवशी 3ऱ्या तासानंतर सर्व विद्यार्थ्यांना अचानक सांगण्यात आले की आज 4था तास रद्द आहे. सर्व वर्गांनी शांत बसावं. असे कधी होत नाही म्हणून आरवीच्या मनात आणखी संशय निर्माण झाला. शाळा सुटली तेव्हा ती थोडी उशिरा बाहेर पडली. रस्त्याने चालताना तिला तिच्या मागे पावलांचा आवाज आला. ती वेगाने चालू लागली आणि मागे वळून पाहिलं तर अमोल सर काहीतरी घाईघाईत चालत होते. आरवीला ते दिसले पण त्याने डोळा चुकवला, जणू तिला पाहिलं नसल्यासारखे. घरी पोहोचल्यावर तिने आईला मेसेज केला पण नेटवर्क नसल्याने मेसेज डिलिव्हर झाला नाही. रात्री तिला नीट झोपही लागली नाही. डोळ्यासमोर सतत शाळेच्या स्टोररूमचं दार आणि त्यात असलेले अनोळखी लोक. त्या सगळ्याचा विचार करत ती झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या भिंतीवर मोठे नोटीस लावलेले दिसले. विद्यार्थ्यांना स्टोररूम परिसरात जाण्यास मनाई. जणू काहीतरी मोठं लपवलं जातंय. दुपारी अचानक शाळेत पोलिसांची जीप आली. 2 पोलीस, 1 निरीक्षक आणि पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून उतरणारे 2 गुप्त विभागाचे ऑफिसर. सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर टेन्शन. विद्यार्थ्यांना वर्गातच थांबायला सांगितलं. आरवीच्या वर्गाबाहेरून 2 पोलीस गेले आणि थेट स्टोर रूमकडे निघाले. 5 मिनिटांनी तिथून किंचाळण्याचा क्षीण आवाज आला. गर्दी जमा झाली. शिक्षक घाबरलेले दिसले. प्राचार्यांकडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. पुढच्या क्षणी 2 पोलीस स्टोर रूममधून एक मोठा काळा बॅग बाहेर घेऊन आले. जणू काहीतरी पुरावा मिळाला होता. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्या बॅगमध्ये काय होतं हे पोलिसांनी कोणालाही सांगितलं नाही. शाळा अर्धीच सुटली. विद्यार्थी घरी गेले. पण आरवीच्या पायांना घराचा रस्ता सापडेना. तिच्या मनात प्रश्न होताच, पण त्या प्रश्नांच्या मागे आता भीती होती. भीती की ती ज्या दिवसापासून एकटी शाळेत आली त्या दिवसापासून काहीतरी तिचा पाठलाग करत आहे. घरी गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा काही वाहनं शाळेसमोर दिसू लागली. मीडिया, रिपोर्टर्स, पोलीस, CID. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज. सावली रोड जिल्हा परिषद शाळेत मोठा गुन्हा उघडकीस. पण कोणताच तपशील नाही. दुसऱ्या दिवशी शाळा बंद होती. आरवीने खिडकीतून बाहेर पाहिलं तर शाळेजवळचा रस्ता पोलिसांनी बंद केला होता. तिच्या मनात एकच प्रश्न, शाळेत सापडलं तरी काय? आणि शिक्षक एवढे घाबरले का? दुपारी पोलीस घराघरात येऊन काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना प्रश्न विचारू लागले. आरवीचेही नाव यादीत होतं. संध्याकाळी पोलीस तिच्या घरी आले. तिच्या आईबाबांना विचारलं.
आरवीने शाळेत काहीतरी विचित्र पाहिलं का? आईनं नाही म्हटलं. पण आरवीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ती काहीतरी लपवते. निरीक्षकानं तिला बाजूला नेऊन विचारलं, मुली, काळजी करू नकोस. तू जे काही सांगशील ते आमच्यातच राहील. त्या दिवशी दुपारी स्टोअरूमजवळ तू काही पाहिलंस का? आरवी थरथरली. तिनं निरीक्षकाला हलक्या आवाजात सांगितलं, सर, तिथे मेंटेनन्स चालू नव्हतं आणि त्यांच्यासोबत आलेले लोक शिक्षक नव्हते. त्यांच्या हातात काहीतरी मोठं बॅग होतं. निरीक्षकाला हे ऐकून चेहऱ्यावर चिंता दिसली. त्यानं लगेच आपल्या सहकाऱ्याला सिग्नल दिला. त्या रात्री CIDनं संपूर्ण शाळा सील केली. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी अमोल सर, शेख सर आणि प्राचार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पण यामध्ये धक्कादायक ट्विस्ट असा होता की अमोल सर स्वतः पोलीस इन्फॉर्मर होते आणि त्यांनीच 2 दिवसापूर्वी जिल्हा पोलिसांना शाळेत काहीतरी गडबड असल्याची माहिती दिली होती. म्हणजेच अमोल सर दोषी नव्हते. त्यांना उलट जीव धोक्यात घालावा लागला होता. पण प्राचार्य आणि शेख सर यांच्या चेहऱ्यावर काळजी होती आणि पोलीस म्हणत होते की ही फक्त सुरुवात आहे. CIDच्या तपासात असा मोठा खुलासा झाला की गेल्या काही आठवड्यांपासून काही गुन्हेगार शाळेच्या स्टोअररूममध्ये अवैध वस्तू लपवत होते. त्यात महागड्या इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी, काही पुरावे आणि पैशांचे बंडल होते. शाळेतील 2 शिक्षक या टोळीशी हातमिळवणी करून शाळा रात्री गुप्त वेअरहाऊस म्हणून वापरत होते. पण त्यांना वाटलं होतं की कोणीही हे ओळखणार नाही. पण चुकीचा अंदाज केला. कारण आरवी एकटी शाळेत त्या दिवशी आली नसती तर तिने त्यांच्या हालचाली लक्षात घेतल्या नसत्या. तीच त्या दिवशी खरी साक्षीदार बनली. पण सर्वात धक्कादायक ट्विस्ट अजून बाकी होता. CIDच्या तपासात कळलं की प्राचार्य नव्हे, शिक्षक नव्हे, तर त्या दिवसापासून आरवीचा पाठलाग करणारा माणूस कोणी तर दुसराच होता. आणि तो बाहेरून आलेल्या टोळीचा लीडर होता, जो सतत तिच्या मागे होता. कारण आरवीने त्यांना स्टोअररूममध्ये जाताना पाहिलं होतं. त्यांना वाटत होतं की ती मुलगी पोलिसांना सांगेल म्हणून तीच त्यांची पुढची टार्गेट होती. पण अमोल सरनं आतूनच खबर दिल्यामुळे CID आधीच हल्ले. शेवटी पोलिसांनी तस्करीचं मोठं रॅकेट पकडलं. काही आरोपी अटकेत गेले तर काही पळून गेले. पण गावात हा किस्सा वर्षानुवर्षे चर्चेत राहिला. 13 वर्षांची मुलगी एकटी आली म्हणून नव्हे, तर ती एकटी असूनही तिनं पूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. आणि शेवटचा ट्विस्ट, CIDला स्टोअररूममध्ये सापडलेला काळा बॅग म्हणजे पैसे नव्हते. त्या बॅगमध्ये टोळीचा लॅपटॉप, सिक्रेट डॉक्युमेंट्स आणि मोठ्या रॅकेटचा पुरावा होता, ज्यामुळे संपूर्ण राज्यभरातील तस्करांचे गुप्त नेटवर्क उघड होणार होतं. आणि हे सर्व एका मुलीनं त्या दिवशी एकटी शाळेत जाण्याच्या निर्णयामुळे घडलं, ज्यामुळे संपूर्ण गुन्हेगारीचं साम्राज्य हादरलं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.